आता तरकारी पिकं, फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जतमध्ये. गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा. शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं, त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं मिळण्याचं विश्वासार्ह, खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी. गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू. मग वाट कसली बघताय? एकदा भेट द्याच. गुरुदत्त नर्सरी, प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे. ठिकाण निलंगे ग्रीन सिटी, कर्जत राशीन रोड, कर्जत. संपर्क 8600226868, 8208585202 आणि 9404120069. नमस्कार. जी न्यूज चॅनलमध्ये मी संपादक गणेश जेवरे आपलं सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करतो. आपण कर्जतमधील एक अतिशय महत्त्वाची बातमी आज पाहणार आहोत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं, याचप्रमाणे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीच्या निमित्ताने कर्जत जामखेड मतदारसंघातील नागरिकांसाठी आज छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान या योजनेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं. कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयातील शारदाबाई पवार सभागृहामध्ये याचं आयोजन करण्यात आलं होतं. याचं उद्घाटन विधान परिषदेचे सभापती नामदार प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार सुनील कर्जतकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रांत अधिकारी नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला. अतिशय भव्य दिव्य असा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. खास जी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही घटनास्थळी जाऊन हे सर्व त्या ठिकाणी प्रेक्षकांसाठी सर्व चित्रीकरण आणलेलं आहे आणि आपण या ठिकाणी आता पाहू शकता महाराजस्व अभियान योजना आणि त्याचा भव्य असा उद्घाटन सोहळा. मी नितीन पाटील, प्रांताधिकारी कर्जत जामखेड. आजच्या छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान शिबिराच्या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकासाठी मी आपल्यासमोर उभा आहे. आज दिनांक 22 जुलै आपल्या महाराष्ट्र राज्याचे विकास पुरुष आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सर यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी प्रशासनातर्फे त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून महाराष्ट्राची उत्तरोत्तर प्रगती हो, त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी श्री संत गोदर महाराज चरणी मी प्रार्थना करतो. त्याशिवाय आजच्याच दिवशी स्वर्गीय अजितदादा पवार यांची पहिली जयंती आहे. त्यांच्या पावन स्तुतीत सुद्धा मी अभिवादन करतो. आणि महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार या दोन्ही बाबींचं औचित्य साधून आजच्या दिवशी सर्व मतदारसंघांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजस्व शिबिर आयोजन करावं अशा पद्धतीचं निर्देश प्राप्त होते. त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी सर्व जमलेलो आहोत. आजच्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी उपस्थित तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे सभापती आदरणीय शिंदे सर, विधान परिषदेचे सदस्य आदरणीय श्री सुनीलजी कर्जतकर सर, ज्यांच्या आपल्याला शुभेच्छा प्राप्त झाल्या परंतु काही कार्यक्रमानिमित्त ते या ठिकाणी येऊ शकले आणि त्यांचा मानवंदन करणं मी या ठिकाणी गरजेचं समजतो. आपल्या 37 अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय निलेशजी लंके सर, कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार श्री रोहितजी पवार सर, तसेच या ठिकाणी उपस्थित अतिरिक्त पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, तसेच या ठिकाणी उपस्थित कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा शेलार मॅडम, आदरणीय मुख्यमंत्री यांचा वाढदिवस आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा यांचा पहिली जयंती या निमित्तानं आजचा आपला छत्रपती शिवाजी महाराज अभियान शिबिराचा कार्यक्रम पार पडत आहे. सर, याचे दोन मुख्य उद्देश होते की एक
ज्या शासनाच्या विविध योजना आहेत त्या विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभाचं वाटप करणे, त्याशिवाय ज्या जनतेशी निगडीत बेघर शेतमजूर यांच्याशी निगडीत ज्या विविध योजना आहेत किंवा जे विविध शासन निर्णय आहेत त्यांची माहिती उपस्थित नागरिक यांना देणं असा या दोन्ही उद्देश या कार्यक्रमाचे होते. सर, आपल्याच काही कामात आपण ट्रॅफिकमध्ये जाम झाला, त्याच्यामध्ये मी सर्वच विभाग प्रमुख यांच्या मार्फत बऱ्याचशा योजनांची माहिती उपस्थितांना या ठिकाणी दिलेली आहे. सर, आपण या ठिकाणी जो पहिला आपला महत्वाचा मुद्दा होता की जी जनतेशी निगडीत शासन निर्णय, जनतेशी निगडीत महत्वाच्या योजना आहेत त्यांचं लाभाचं वाटप आपल्याला करायचं होतं. सर, मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्याकडे सर्वच विभागांनी अतिशय याला उत्कृष्ट प्रतिसाद दिला. म्हणजे अवघ्या 4 दिवसांमध्ये जवळपास सर्वच विभागांनी 52 विविध योजनांची 19,000 लाभार्थ्यांची निवड केली. सर, आज आपण या ठिकाणी फक्त प्रातिनिधिक स्वरूपात काही लाभार्थ्यांना लाभ देणार आहोत. आपण या ठिकाणी स्टॉल सुद्धा मांडले होते, परंतु पावसाची परिस्थिती असल्यामुळे लाभ देणे शक्य होईल असं मला वाटत नाही. परंतु आमचे जे ग्रामसेवक आहेत, तलाठी आहेत किंवा इतर कृषी सहाय्यक आहेत त्यांच्यामार्फत आम्ही घरोघरी जाऊन त्या लाभाचं वितरण करण्याचा प्रयत्न करू. सर, त्याशिवाय मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे विविध ज्या शासकीय योजना आहेत त्यांची सुद्धा माहिती या ठिकाणी देणं अपेक्षित होतं. महसूल राज्याचे महसूल मंत्री आदरणीय श्री बावनकुळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागात प्रचंड बदल झालेले आहेत. सगळेच कायद्यात जे कायद्यात 1966 पासून जी कायदे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सध्या मतदार यादीच्या सखोल पुनर्रचनाचं काम सुरू आहे. आपण कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये आतापर्यंत जिल्ह्यात सगळ्यात जास्त म्हणजे 80% काम पूर्ण केलेलं आहे. आपल्या सर्व BLO यांच्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून आपण हे काम पूर्ण केलेलं आहे. तरी सुद्धा माझी या निमित्तानं विनंती असेल की या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, सरपंच यांनी BLA यांच्या मीटिंग, आपल्या राजकीय पक्षाचे जे BLA आहेत त्यांची मीटिंग घ्यावी आणि ज्या काही अडचणी असतील, छोट्या छोट्या अडचणी असतील, 80% काम झालेलं आहे. म्हणजे जिल्ह्यात आपण 1 नंबर आहोत, परंतु 20% काम आता जे राहिलेलं आहे ते फार क्रिटिकल काम आहे. शिफ्टिंग झालेले आहेत, हा म्हणतो ठेवू नका, तो म्हणतो ठेवू नका. तर असं न करता आपल्याला ही मतदार यादी ही अतिशय शुद्ध करायची आहे. त्यामुळे दुबार मतदारांच्या याद्या आपण पक्षातर्फे सुद्धा आपल्या BLAंना दिलेल्या आहेत. तर त्या अनुषंगाने आपली मतदार यादी शुद्ध कशी होईल यासाठी सर्व सरपंच, सर्व सन्माननीय नगरसेवक असतील, या ठिकाणी नगराध्यक्ष मॅडम असतील, आपल्या जिल्ह्यामध्ये 80% जरी मतदारसंघाचं काम झालेलं असलं तरी जामखेड शहराचं नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत. फक्त 60% काम आहे. मी उद्याला त्या ठिकाणी येतो आहे. आपण सर्व नगरसेवक BLO BLA बसू आणि त्यातनं कसा मार्ग काढता येईल ते आपण बघू. तर हे सर्व शासनाचे महत्वाचे उपक्रम आहे, याचा लाभ घ्यावा या निमित्तानं मी या ठिकाणी विनंती करतो. आजच्या छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियानाच्या ह्या शुभारंभ कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लागलेले महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदेजी, आपले ह्या विभागाचे SDO प्रांत म्हणतात कसं आहे, काय म्हणाल प्रांत SDO, जुना कार्यकर्ता असल्यामुळे प्रांत शब्द वापरतो, नवीन SDO, आपल्या विभागाचे पोलीस अधिकारी, माझे सर्व सहकारी, म्हणजे मंचावर उपस्थित असलेल्या कर्जत नगरीच्या नगराध्यक्षा, जामखेडच्या नगराध्यक्षा, फाळकेजी, माझे मित्र अलाउद्दीन काजी, राजेंद्र गुंड, मंचावर सगळेच ओळखीचे होतं, प्रत्येकाचे नाव घेत नाही. मी पुस्तकं कमी वाचलेत पण माणसं जास्त वाचलेले आहेत. त्यामुळे सकाळी 10 वाजता लोक आलेले आहेत. आता जवळजवळ किती 2 वाजले 2. त्यामुळे माणसाचं रिसिव्हिंग स्टेशन असतं. 1-1.25 तासापेक्षा कुठलाही कार्यक्रम लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. त्यामुळे मी काही भाषण करणार नाही, पण कार्यक्रमाला आलोय तर 2 शब्द बोलले पाहिजेत.
म्हणून मी बोलतोय. आज महाराष्ट्राचे लोकप्रिय, धडाकेबाज, संयमी, विकासाची दृष्टी असणारे आणि सर्वांना हवेसे वाटणारे असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसांचा आज वाढदिवस आहे. हा आमच्या दृष्टीने आनंदाचा क्षण आहे. पण त्याच वेळेस आमचे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, प्रशासनावर ज्यांचा प्रचंड कमालीचा अशी पकड असलेले, ग्रामीण भागाचं पूर्ण अर्थकारण, राजकारण, समाजकारण ज्यांना उमजलं असे अजितदादा आज नाही आहेत. त्यामुळे दुसऱ्या डोळ्यात एक दुःखाश्रू पण आहे. आज नेमका महाराष्ट्राच्या 2 विकास पुरुषांचा वाढदिवस एकाच दिवशी आलाय. असा योगायोग 12 डिसेंबरला पण आहे. 12 डिसेंबरला माननीय शरद पवार साहेबांचा वाढदिवस असतो. त्याच वेळेस महाराष्ट्राचे लोकनेते गोपीनाथराव मुंडेंचाही 12 डिसेंबरला वाढदिवस. आज गोपीनाथराव नाही, आज अजितदादा नाही. ह्या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचं सरकार देवेंद्र फडणवीसजी ज्या पद्धतीने चालवत आहेत, सर्व विकासाच्या दृष्टीने जे जे करता येईल असं एकही खातं नाही की ज्या खात्यामध्ये नवीन दृष्टी देऊन विकास आणि समृद्धी याचा मार्ग स्वीकारणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस. तर देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात महत्वाचं खातं आहे ते महसूल आहे आणि आजचा कार्यक्रम महसूल खात्याचा आहे. बावनकुळे साहेबांनी महसूल खात्यातल्या ज्या जटिल गोष्टी होत्या, अवघड गोष्टी होत्या, सहज सोप्या करणाऱ्या होत्या, पण ते लांबून म्हणजे लाल भीतीत पडणाऱ्या ज्या योजना होत्या त्या सगळ्या त्यांनी जवळजवळ कमी करून एक नवा महसूल खात्याला आयाम दिलेला आहे. खरं तर पाटील साहेबांनी अगोदर सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे, त्यामुळे मी त्याचा पुनरुच्चार करणार नाही. पण 4-5 गोष्टी फार महत्वाच्या आहेत ह्या शासनाने जे केलेले आहे. एक पानंद रस्त्याची फार मोठी गोष्ट केलेली आहे आणि तो 12 फुटी पानंद रस्ता केलेला आहे. 2 महसूल खात्यामध्ये 3 गुंठे, 4 गुंठे, 10 गुंठे अशाचं वेगळं खातं होत नव्हतं, त्याही गोष्टी त्यांनी सुरू केलेल्या आहेत. 4थी गोष्ट ठरवणार आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचं सरकार, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार, बळकट सरकार, महाराष्ट्राच्या सामान्य माणसाच्या विकासाचं सरकार आहे आणि त्या सरकारच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. आज देवेंद्रजींचा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाच्या निमित्ताने पूर्ण महाराष्ट्रात जवळजवळ सगळ्या तहसीलमध्ये आज कार्यक्रम चालू आहे. वतीनं महाराजस्व अभियान संपूर्ण राज्यभरामध्ये आणि आज आपल्या इथे देखील होत आहे. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीच्या निमित्तानं आणि महाराष्ट्राचे आदरणीय कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान या ठिकाणी होत आहे. त्या प्रसंगी उपस्थित असलेले विधान परिषदेचे आमदार सुनीलजी कर्जतकर, कर्जत शहराच्या नगराध्यक्षा सौभाग्यवती छायाताई सेलार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके, त्याचबरोबर माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र काका गुंड, माजी जिल्हा परिषद सदस्य शांतिनारायण कोकणर, शेखर खरमरे, अनिल गदादे,
सुनील काळे, प्रतिभाताई रेणुकर, नगरसेवक अनिल चिंतामणी, सचिन कोटरे, सुनील सेलार, नगरसेवक ॲडव्होकेट प्रवीण सानप, विनोद दळवी, नगरसेवक मनोज कुलकर्णी, उपनगराध्यक्ष जामखेड पोपटना नाराळेभात, नगरसेवक रवी सुपेकर, दादासाहेब सोनमाळी, पप्पूशेठ दोधाड, काकासाहेब दांडे, गणेश पालवे, काका ढेरे, बापू शेळके, सरपंच कोरेगाव, नगरसेवक श्रीराम डोके, सुनील यादव, विकी गायतळक, नगरसेवक अश्विनीताई दळवी, ज्योतिताई शेळके, मनीषाताई फरताडे, शिवाजी काळे, नगरसेवक प्रवीण चोरडिया, नगरसेवक अर्जुन मेहत्रे, प्रवीण होळकर, आरती थोरात, उदय परदेशी, त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कुलबर्गे, आपले प्रांताधिकारी नितीन पाटील, तहसीलदार जामखेड धनंजय बांगर, तहसीलदार कर्जत रवी सत्वन, त्याचबरोबर पोलीस निरीक्षक प्रशांत गायकवाड, उपस्थित असलेले कर्जत जामखेड तालुक्यातील सर्व कृषी, महसूल, आरोग्य, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास, भूमी अभिलेख, नगर परिषद, वन विभाग, शिक्षण विभाग, पोलीस प्रशासन, महावितरण, पंचायत समिती, कोणत्या विभागाला उरलेले सगळ्या विभागाचे प्रशासकीय अधिकारी, त्याचबरोबर उपस्थित असलेले सर्व लाभार्थी, आज हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं महाराजस्व समाधान शिबिर आहे आणि प्रांत अधिकाऱ्यांनी प्रास्ताविक करत असताना सांगितलं की 2 महिन्याच्या कालखंडामध्ये 52 योजनांचे 19,689 एवढे लाभार्थी आपण एवढा शासनाच्या माध्यमातून लाभ दिलेला आहे. काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी लाभाचं वाटप देखील केलेलं आहे. एकूणच हा शासन थेट आपल्या दारी हा उपक्रम या समाधान शिबिराच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरामध्ये होत असताना आज कर्जत तालुक्यामध्ये कर्जत आणि जामखेडचा या दोन्हीच्या वतीने या ठिकाणी होतो आहे आणि तो देखील स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. त्याचबरोबर आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना देखील मी आपणा सर्वांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. खरं तर वास्तविक पाहता हा जयंती आणि वाढदिवस खरं तर एका बाजूला दुःख आणि एका बाजूला वाढदिवस असा हा उपक्रम आहे आणि म्हणून निश्चित स्वरूपामध्ये अजितदादांची या निमित्तानं सर्वांनाच आठवण आल्याशिवाय राहत नाही आणि त्यांच्या जागी सुनेत्राताई पवार अतिशय सक्षमपणे या महाराष्ट्राचा गाडा चालवत असताना कुठेही कमी न पडता अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत असताना आपल्याला या महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची भूमिका पार पाडताना आपल्याला दिसत आहे. खरं तर या सगळ्या भूमिकेमध्ये हे अभियान राबवत असताना रयतेच्या राजाला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे स्वप्न पाहिलं, यांनी जे जनतेच्या प्रती भावना निर्माण केल्या आणि त्यांच्या नावाने हे समाधान शिबिर आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं स्वराज्य म्हणजे सत्ता स्थापन नसून हे जनतेच्या सेवेच्या प्रती सातत्यानं कटिबद्ध शासन असलं पाहिजे ही या समाधान शिबिराच्या माध्यमातून शासनाची भूमिका आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं या समाधान शिबिराचं महाकुंभाचं आयोजन या निमित्तानं झालेलं आहे आणि त्यासाठी आपण अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद देखील दिलेला आहे. म्हणून शासन आपल्या दारी डिजिटल क्रांती पूर्वीच्या कालखंडामध्ये शासन आपल्या दारी म्हटलं की लोकांना जायचं, सांगायचं, प्रस्ताव घ्यायचा, तो प्रस्ताव कधी मंजूर होईल कधी नाही होईल याची खूप वाट पाहावी लागायची. पण अलीकडच्या कालखंडामध्ये डिजिटल क्रांती झाली. आपल्याला सर्व आता तहसीलदार आणि प्रांत जागेवर नसले तरी दाखले उपलब्ध होतात.
त्याचं कारण हे डिजिटल क्रांती आहे. मग उत्पन्नाचा दाखला असो का जातीचा दाखला असो का कोणतं डोमासाईल सर्टिफिकेट असो, हे तहसीलदार आणि प्रांत रजेवर किंवा दुसऱ्या बाहेरच्या गावी बैठकीला जरी गेले असले तरी आपली अडवणूक होत नाही आणि आपल्याला तातडीने तो दाखला प्राप्त होतो. पाणंद रस्ता योजना आणलेली आहे. हे रस्ते जोडण्यासाठी सातत्यानं पेरणीच्या कालखंडामध्ये आणि पाऊस पडल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची बांधावरून भांडणं होतात आणि हे भांडणं होऊ नयेत. चांगल्या पद्धतीने प्रत्येक शेतकऱ्याला मुख्य रस्त्याला यायला पाहिजे. पाणंद रस्त्याची सुधारणा झाली पाहिजे. त्यासाठी देखील 4,256 रस्त्याची आपण निवड केलेली आहे आणि त्याच्यासाठी 2.5 कोटी रुपयाचं अनुदान देखील प्राप्त झालेलं आहे. हे अनुदान खर्ची पडल्याच्या नंतर दुसरं अनुदान देखील आपल्याला टप्प्याटप्प्याने मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून अशा पद्धतीचं मुख्यमंत्री पाणंद रस्ते देखील आपण केलेलं आहे. ॲग्रीस्टॅग शेतकरी कार्ड आहे, त्याच्यामध्ये देखील कर्जत आणि जामखेड तालुक्यामध्ये नोंदणी शेतकऱ्यांना डीबीटीद्वारे अनुदान मिळतं. जामखेड तालुक्यामध्ये 50,005 आहे तर कर्जत तालुक्यामध्ये 86,456 शेतकरी आहेत. महिला व बाल विकास मार्फत 2,970 मातांना बेबी केअर किट देखील आपण वाटप केलं. त्याचं प्रातिनिधिक 5 महिलांना देखील इथं आपण वाटप केलेलं आहे. आणि कृषी विभागाच्या कृषी यांत्रिकी अवजार बँक योजनेअंतर्गत देखील पूर्वीच्या कालखंडामध्ये सरपंचाच्या ओळखीचा, असिस्टंटच्या ओळखीचा, सुपरवायझरच्या ओळखीचा, EOच्या ओळखीचा असलं की त्यालाच मात्र अवजार मिळायचं. आता दुसऱ्याला मिळायचं नाही. पण आता शासनाने निर्णय घेतला की कॉम्प्युटराइज ड्रॉ काढायचा आणि ज्यांनी अर्ज केले त्यांना हे अवजारं द्यायची. त्याच्यामुळे सगळ्यांना समान लाभ होण्याच्या दृष्टिकोनातून देखील याच्यामध्ये उपयोग होतो आणि ट्रॅक्टर सारखी गोष्टी असेल, शेती उपयोगी साहित्य असेल, हे देखील आपल्यापर्यंत पोहोचतं. आणि म्हणून निश्चित स्वरूपामध्ये अशा एका चांगल्या समाधान शिबिराच्या प्रसंगी आपणही सर्वजण उपस्थित आहात आणि म्हणून हा कार्यक्रम आपण प्रकर्षाने आपापल्या भागात आपल्या कार्यक्षेत्रात ज्या ज्या ठिकाणी आपल्याला नेमून दिलंय तिथं प्रभावीपणे राबवण्याची आवश्यकता आहे. कोणाला कधी काही अडचण आली तरी प्रशासन देखील अडचणी सोडवण्यामध्ये आपल्याला कुठेही कसूर करणार नाही जातो. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचे की शासनाने शासनाचं काम केलंय. कायदा तयार करून सरकारची जमीन लाभार्थ्याला देण्याची योजना कायदा तयार केली. पण आपल्या कर्जत आणि जामखेडमध्ये असे कोणते स्पॉट आहेत हे 2011 पूर्वी जे लोक त्या जमिनीवर त्या जागेवर घर बांधून राहतात त्यांना ते घर मिळालं पाहिजे. हे सगळे प्रस्ताव या समाधान शिबिराच्या माध्यमातून या सगळ्या लोकांचं आपल्याला समाधान करावं लागेल. त्यांना घर द्यावं लागेल. शासनाने कायदा केलाय आणि त्या कायद्याच्या माध्यमातून त्यांना घर देण्याचा आपण तो प्रलंबित प्रश्न देखील या निमित्ताने सोडवला पाहिजे. शेवटी मग अर्ज होतात, भानगडी होतात, लोक मोठी जीव घालतात. त्यांना वाटतं आज घर पडतं का, उद्या घर पडतं का, आमचं घर काढून देतात. पण शासनाने त्याला संरक्षण दिलेलं आहे. परंतु त्याचं आपल्याला आपल्या मार्फत प्रस्ताव जाऊन प्रत्येक CO असेल, ग्रामपंचायत असेल, BDO असेल यांच्या मार्फत प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्याकडे जाऊन त्याच्यावरती मंजुरी मिळणं अपेक्षित आहे. आणि म्हणून तो या समाधान शिबिराच्या माध्यमातून आपण या ज्या लोकांना अडचणी आहेत त्यांचं देखील समाधान करण्याचा प्रयत्न या निमित्ताने आपण केला पाहिजे. आणि म्हणून मला खरं तर पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेत प्रशासनाला मनापासून धन्यवाद देतो की अतिशय चांगल्या पद्धतीचं आपण आयोजन आणि नियोजन केलं आणि लाभार्थ्यांना देखील आपण लाभ दिलेला आहे. त्याच्याबद्दल मी प्रशासनाचं मनपूर्वक असं कौतुक आणि अभिनंदन करतो आणि त्यामुळे भविष्य काळात कुठं उणीव राहणार नाही अशी अपेक्षा बाळगतो. तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शोधत आहात का सर्वोत्तम शाळा? होय, कर्जतमधील कोटा मेंटॉर्स माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि शरदचंद्र पवार इंटरनॅशनल स्कूल शिक्षणातील एक विश्वासार्ह नाव. नर्सरी पासून स्टेट बोर्ड आणि CBSE पर्यंत दर्जेदार शिक्षण, अनुभवी शिक्षक आणि आधुनिक सुविधा, खास उगवित यश. आजच संपर्क करा 94 20 63 85 13 व 80 87 87 98 32. कोटा मेंटॉर्स आणि शरदचंद्र पवार इंटरनॅशनल स्कूल कर्जत, तुमच्या विश्वासाची एकमेव शाळा.